भारत माता की। आज आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ ज्यांनी आमच्या सर्व महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली ते या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आमचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असलेले रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी गेली मागची 5 वर्ष नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री कसा असावा तर ते गिरीश महाजन साहेबांसारखा असावे, कारण त्यांच्या कालावधीमध्ये आमच्याकडे भरणारा दर 12 वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा ज्याचं उत्तम नियोजन ज्यांनी केलं, वेळेप्रसंगी गोदावरीमध्ये उडी मारली, गर्दीच्या नियोजनामध्ये रस्त्यावर उतरून जायचे आणि अतिशय चांगलं काम करून घेतलं, ज्याची चर्चा जागतिक स्तरावरती देखील झाली, ते आपल्या सर्वांचे लाडके मंत्री, ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय ज्यांनी आज मला पाठिंबा दिला आणि निवडणुकीमधून माघार घेतली, ते माझे बंधू गजूभाऊ घोडके, दुसरे माझे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्यांनी निवडणुकीमध्ये त्यांनी 4-5 महिने 6 महिने ह्या मतदारसंघामध्ये झंझावात उभा केला, परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी माघार घेतली, ते माझे भाऊ रंजन ठाकरे, सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि नाशिककर बंधू आणि भगिनो आणि पत्रकार बांधवांनो, गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करत असताना विकासाची गंगा मी या ठिकाणी आणू शकले। माझे विरोधक देखील खासगी म्हणतात की ह्याच त्यांच्या मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी कसा येतो। तुम्हाला सांगते त्याचं मोठं रहस्य जर काय असेल तर ह्या ठिकाणी बसलेले आमचे लाडके नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी जेव्हा जेव्हा नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निधी मागायला गेले, कुठलं काम करू मागायला गेले, तुम्हाला सांगते त्यांनी मला कधी खाली हात पाठवलं नाही। त्यामुळे मी या अनंत कानडे मैदानाचा विकास करू शकले। कॉर्पोरेट क्षेत्राच्या धर्तीवरती भाऊ आम्ही इथं घड्याळाचा मनोरा उभा केला, हे स्टेडियम उभं केलं आणि अनंत कानडे ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांना जॅक्सन वधामध्ये फाशी झाली त्यांच्या नावाने असलेलं हे अनंत कानडे मैदान तेवढंच सुंदर असायला पाहिजे आणि ते मी आमच्या नेते आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादाने करू शकले। आपण बघितलं की मेळा बसस्थानक राज्यातलं पहिलं एसी बसस्थानक टर्मिनलच्या धर्तीवरती विमानतळावरती जेव्हा श्रीमंत प्रवास करतात तिथं सगळ्या सुविधा असतात, मग जिथं माझे जनसामान्य प्रवास करतात तिथं देखील सगळ्या सुविधा का असू नये म्हणून मेळा बसस्थानकाचं आपण काम केलं। तुम्ही बघतात की त्या ठिकाणी 4 प्लॅटफॉर्म एसी आहे, रोज 1100 गाड्या तिथून सुटतात आणि 1 लाख लोक तिथून प्रवास करतात। विचार करा किती महत्त्वाचा प्रश्न होता, परंतु हे काम मी राज्याचे आपले लाडके नेत्यांच्या आशीर्वादाने करू शकले। त्याच्या समोरचं सीबीएस बस स्टेशन, त्याच्यासाठी आता 10 कोटी रुपये निधी आणला। खड्डे का खड्ड्यात, रस्ते का रस्त्यात खड्डे हे समजत नव्हतं, अशा ह्या बसस्थानकाची अवस्था झाली होती। आता तुम्ही बघितलं असेल की ते पाडून निवडणुकीच्या आधी नवीन बांधकामाचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे। समोरचा स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, त्याच्यासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मी त्याच्या नूतनीकरणासाठी दिला। शिवसत्य क्रीडा संकुलासाठी 10 कोटी रुपयाचा निधी दिला। छत्रपती शिवाजी जलतरण तलाव, आमच्या आकाशवाणी परिसरामध्ये भाऊ आपण अतिशय कॉर्पोरेट स्टाईलचं अतिशय सुंदर असं जलतरण तलाव तुम्हाला सांगते आचारसंहितेच्या आधी त्याचं लोकार्पण केलं।
यशवंत व्यायामशाळा ज्याला 100 वर्ष झाली, आमच्या नाशिकची ओळख. मी स्वतःहून गेले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही सांगा, तुम्ही 100 वर्ष ही व्यायामशाळा चालवतात, तुम्हाला आमच्या सरकारकडनं काय मदत पाहिजे. तुम्हाला सांगते, त्यांना 3.5 कोटी रुपये खर्च करून नवीन व्यायामशाळा बांधून दिली. आमचा जिल्हा क्रीडा संकुल ह्याची अतिशय दुरवस्था झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या ह्या स्टेडियमची दुरवस्था मला बघवत नव्हती. मी आमच्या नेत्यांकडनं तिथं 27 कोटी रुपयाचा निधी आणला. क्रीडा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब, आपले आशीर्वाद त्याला मला लाभले आणि आज त्या कामाची देखील सुरुवात झालेली आहे. तीन ठिकाणी मी उद्यानं केली. अटल बिहारी वाजपेयी उद्यान केलं, जयप्रकाश छाजेड उद्यान केलं, सर्व नाशिककरांचं आवडतं प्रमोद महाजन उद्यान आता परत त्याला पूर्ण काढून त्याने नवीन काट टाकत आहे आणि ते आमच्या बाल मुलांना सगळ्यांना खूप आवडेल. 100 खाटांचा संदर्भ रुग्णालय, तिथं आपण 100 खाटा वाढवल्या. ज्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांटेशन असेल, निओनेटल सर्जरी असेल, अशा सगळ्या सुविधा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचं आपल्याला लोकार्पण करायचं आहे. तुम्हाला सांगते, पूर्वी असं म्हणायचे की महिलांच्या मुलींच्या जन्मावरतीच प्रश्नचिन्ह असतो, पण मला आमदार झाल्यानंतर कळलं की महिला रुग्णालयावरती देखील करत असताना त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असतो. माझ्या विरोधामध्ये जे आपण त्यांचा पराभव केला 2014 मध्ये, आणि तेच आता परत माझ्या विरोधामध्ये उमेदवारी करत आहेत. त्यांनी तुम्हाला सांगते, ते 2013 मध्ये मंजूर झालेलं ते हॉस्पिटल, 1.5 वर्ष ते काय आमदार म्हणून करत होते, तेव्हा ते आमदार होते, त्यांना जमलं नाही. मी आमदार झाल्यानंतर त्याच्यासाठी जागा शोधली, 4 ठिकाणच्या जागा रद्द झाल्या. तुम्हाला सांगते, फडणवीस साहेबांनी मला आशीर्वाद दिला आणि एका ठिकाणची आम्ही जागा फायनल केली. तिथं काम सुरू करायला गेलो तर माझ्या विरोधात आंदोलन केली आणि तुम्हाला सांगते, मला कोर्टात देखील नेलं. आमच्या महिला रुग्णालयानो, माता भगिनींनो, गोर गरिबांसाठी जे मी रुग्णालय करत होती त्या रुग्णालयामध्ये नेऊन यांनी ते विकासाचं कामाला अडथळा निर्माण केला. कोर्टामध्ये देखील मी जिंकले आणि तुम्हाला सांगते की त्यानंतर त्याचं पहिल्या टप्प्याचं काम आपण पूर्ण करून घेतलंय आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी देवेंद्र भाऊनी मला परत 40 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. भाऊ, मी आमच्या माता भगिनींकडनं तुमचे मनापासून आभार मानते की 100 खाटांमधलं हे महिलांसाठीचं विशेष रुग्णालय की ज्याच्यामध्ये माझ्या माता भगिनींच्या प्रसूतीच्या आणि सगळ्या स्त्री रोगाच्या सगळ्या व्यवस्था आणि त्या ठिकाणी त्यांचं आरोग्य जपण्याची व्यवस्था होणार आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, माझ्या मैत्रिणींनो, राजकारणामध्ये मला विरोध करा तुम्ही, हो, पण आमच्या महिला रुग्णाला विरोध करून तुम्ही काय मिळवलं? आता त्याचं लोकार्पण झालं असतं, पण असो, आता त्याचं लोकार्पण पुढच्या वर्षभरामध्ये होईल. मी तुम्हाला सांगते, जर मी किती कामं केली आहे जर सांगायलाची वेळ झाली इथं तर मला 2 तास लागतील आणि मला 3-4 मिनिटं फक्त बोलण्याची संधी मिळालेली आहे. माझा विकास पर्व तुमच्या घरोघरी पोचलेला आहे. मी समाजातला एकही घटक सोडलेला नाहीये. मराठा समाजाच्या साठी 1000 मुला मुलींचं हॉस्टेल हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. धनगर समाजासाठीचं 200 मुला मुलींचं हॉस्टेल हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. गोरोबा काका कुंभारांचं मंदिर पहिलं महाराष्ट्रामधलं हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. रामदास स्वामी समर्थांचं मंदिर आपण बघितलं असेल, 350 वर्ष जुनं मंदिर, ते आपण बांधून त्याचं कधीच 4 वर्षापूर्वी त्याचं लोकार्पण केलं. नाशिक, जुनं नाशिक हे आमचं मंदिरांचं गाव. त्या ठिकाणी तुम्हाला सांगते, सावता माळी समाजाचं म्हणजे माळी समाजाचं मंदिर, संत सावता महाराजांचं मंदिर, त्याच्यानंतर संत नामदेव महाराजांचं मंदिर, त्याच्यानंतर सारी समाजाचं मंदिर, चर्मकार समाजाचं मंदिर, अशी अनेक कासार समाजाचं मंदिर. भाऊ, आता मला आठवत पण नाही, मी 20-25 समाजांसाठीची वेगवेगळी मंदिरं जी आहेत ही उभी केली. आमच्या दलित, शोषित, वंचित समाजाची मागणी होती
की आम्हाला बौद्ध विहार बांधून द्या. भाऊ, मी एवढे बौद्ध विहार दिले की तुम्हाला सांगते आजपर्यंत तेवढे कोणी बांधले नसतील. एवढे बौद्ध विहार मी माझ्या मतदारसंघामध्ये बांधून दिलं. त्याच्याही पेक्षा भाऊ मी तुमचे मनापासून आभार मानेल. मी तुम्हाला सांगते की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आपले लाडके उपमुख्यमंत्र्याचे आभार मानू की जेव्हा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती होती तेव्हा ती जयंती मोठी चांगली साजरी करण्याचं काम कोणी हातावरती घेतलं तर तेव्हाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी. आणि तुम्हाला सांगते तेव्हा त्यांनी 125 कोटीचा निधी आंबेडकरांची 125वी जयंती साजरी करत असताना घोषित केला की जिथे जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचा आम्ही विकास करू. भाऊ, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही 5 कोटी रुपये रमाबाई आंबेडकर वसतिगृहाला दिले, ज्याचं भूमिपूजन 1954 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं आणि त्याच्या स्थापना कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी केली होती. भाऊ, आदिवासी समाजासाठी मी राघोजी भांगरेंचं स्मारक माझ्या मतदारसंघामध्ये उभारलं. तुम्हाला सांगते माझ्या मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी मी 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. भाऊ, मी तुम्हाला सांगते माझ्या मतदारसंघामधला राहणारा असा कुठलाही समाजाचा घटक नाही की मी कामाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. नाशिककर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही बघत असाल माझ्या विरोधामध्ये उभा असलेला उमेदवार 5 वर्ष आमदार होते, 1 वर्ष महापौर होते, त्यांचा मुलगा 2.5 वर्ष उपमहापौर होता. मी तुम्हाला सांगते ह्या व्यासपीठावरून अजून 2 दिवस राहिलेत की त्यांनी त्यांच्या एवढ्या ह्या पदांच्या रूपामध्ये त्यांच्या कालावधीमधलं त्यांच्या आमदारकीच्या कालावधीमधलं एक तरी मोठं काम दाखवा. मी माझी 50 मोठी कामं दाखवेल. जर तुम्ही त्यांची एक जरी मोठं काम दाखवलं तर मी तुम्हाला 1 लाखाचं बक्षीस देईल. तुम्हाला सांगते मी प्रत्येक विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये किमान 4 ते 5 वेळा बोलते, लढत असते. त्यांचं 5 वर्षामधलं तुम्ही मला एक भाषण दाखवा, मी तुम्हाला 1,51,000 देईल. आणि तुम्हाला शेवटी सांगते की ही प्राध्यापिका अभ्यास करून तुमच्यासाठी झटत असते. अहो, त्यांनी शुद्ध मराठीमधून 4 ओळी जरी लिहून दाखवल्या तर मी तुम्हाला 11 लाखाचं बक्षीस देईल. आणि म्हणून तुम्हाला सांगते की दारूचे, जुगाराचे अड्डे चालवणारे खंडणीखोर आज रोज मला धमक्या देतात, माझ्या विरोधामध्ये अपप्रचार करतात. तुम्हाला सांगते ह्या प्राध्यापिकेने शपथ घेतली होती की ड्रग्ज मुक्त नाशिक करणार. आणि तुम्हाला सांगते की राज्याच्या विधिमंडळामध्ये 3 ते 4 वेळा मी आवाज उठवला. आणि मला जर त्याच्या बाबतीमध्ये आशीर्वाद कोणी दिला की नाशिकला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी तर राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेवटचे एकच वाक्य बोलते की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता नाही की ड्रग्जचा मी विषय पुढे आणल्यानंतर राज्यातली सगळ्यात मोठी कारवाई आमच्या तर सरकारला 2च वर्षात झाले. 3 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यांच्या उभाटाचे ललित पाटील होते. कारखाना नाशिकमध्ये सुरू केला होता आणि तो पकडून देण्याचं काम कोणी केलं तर भाऊंनी केलं गृहमंत्री म्हणून. आणि राज्यातून 3 लाख कोटी रुपयाचे ड्रग्ज जे आहे हे नष्ट केले आणि महाराष्ट्राच्या युवकांना एक मोठं वरदान दिलं. आणि हे कणखर नेतृत्व कोण करू शकलं तर राज्याचे गृहमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस करू शकले. मी आपल्या सगळ्यांचे देवेंद्र भाऊंचे मनापासून आभार मानते. तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे विनंती करते की परत मला संधी द्याल. ही प्राध्यापिका तुम्हाला मान कधी खाली टाकायला लागणार नाही. एवढं चांगलं काम करेल आणि गोर गरीब श्रीमंतांचा सगळ्यांचा आवाज बनून 5 वर्ष विधानसभेमध्ये झटेल. धन्यवाद. जय हिंद, जय श्री.